नमस्कार. थंडीच्या दिवसामध्ये संध्याकाळी चहासोबत आपल्याला काहीतरी सारखं चमचमीत खावंसं वाटतं किंवा मुलंसुद्धा काहीतरी चटपटीत बनवायची फर्माईश करत असतात. अशा वेळेस तुम्ही या 2 मस्त अशा रेसिपीज बनवू शकता. तर बनवूया पहिली रेसिपी. इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे. सालासकटची जी मुगाची डाळ असते ती इथे घ्यायची आहे. अर्धा कप घेतली आहे. यामध्ये पाव कप उडदाची डाळ घालायची आहे. फक्त मुगाच्या डाळीपासून सुद्धा ही तुम्ही रेसिपी बनवू शकता, पण उडदाच्या डाळीमुळे चव खूप छान येते. त्यामुळे अशा पद्धतीने एकदा बनवून पहा. आता या डाळींमध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्या डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. यानंतर याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा पाणी घालून या डाळी 3 ते 4 तासासाठी अशा भिजत ठेवायच्या आहेत. तर या 4 तासानंतर डाळी अगदी सॉफ्ट झाल्यात. आता त्याच्यातलं पाणी काढण्यासाठी चाळणीमध्ये या डाळी मी अशा निथळत ठेवल्या होत्या 5 मिनटं. याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर आपल्याला ह्या वाटून घ्यायच्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी आणि आता पाणी न घालता आपण वाटून घेऊया. जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि लागलंच तर अगदी 1 ते 2 चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी घालू नका, कारण आपल्याला हे घट्टसर असंच मिश्रण हवं आहे. तर इथे पाहू शकता, बारीक केलेलं नाही आहे मी, जाडसरच असं वाटून घेतलं आहे. तर हे डाळींचं मिश्रण इथे मिक्सरच्या भांड्यामधून मी काढून घेतलं एका बाउलमध्ये. आता यामध्ये घालण्यासाठी आपण भाज्या चिरून घेऊया. तर इथे आता मी कांदा घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे, गाजर किसून घेतला आहे, याबरोबरच हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतले. तर या सगळ्या भाज्या यामध्ये आपण घालूया. अगदी बारीक चिरून घ्यायच्यात भाज्या. भाज्यांबरोबर मी कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घेतले. याबरोबर इथे किसलेलं आलं घालायचं आहे. अर्धा इंच आलं किसून घातलं आहे. आता इथे एक मध्यम आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा मी सोलून किसून असा पाण्यामध्ये ठेवला होता, तो यामध्ये घालायचा आहे. याऐवजी तुम्ही दुधीसुद्धा किसून यामध्ये घालू शकता. सगळा बटाटा यामध्ये घातला. आता यामध्ये आपण थोडेसे मसाले घालूया. तर इथे आता अर्धा चमचा मी सुरुवातीला चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखट इथे कमी जास्त करा. अर्धा चमचा आमचूर पावडर घातली. मिक्स करून घेऊया. आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा इथे घातला तरी चालेल. हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, हे असं ओलसर आहे. आता यामध्ये घालण्यासाठी इथे एक मसाला आपण कुटून घेऊया. 1 चमचा धने घेतलेत, यानंतर 1 चमचा बडीशेप घेतली आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलं आहे. आता हे आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जाडसर वाटूनसुद्धा घेऊ शकता. हे सगळं वाटलेलं यामध्ये घालायचं आहे. हे जाडसर असं कुटून घेतलेलं मसाला दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतो. सगळं असं मिक्स करून घेतलं मी. आता या पकोड्यांबरोबर खाण्यासाठी एक मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवूया. वेगळी अशी चटणी आहे, नक्की करून पहा. तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली, यानंतर थोडासा पुदिना घेतला, हिरव्या मिरच्या घेतल्या, यानंतर आलं आणि लसूण घेतले. याबरोबरच इथे आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता ही चटणी आपण वाटून घेऊया. पाणी न घालताच ही चटणी वाटून घेतली. पहा, चटणी इथे काढून घेतली आहे मी. तर ही मस्त अशी वेगळ्या प्रकारची चटणी कोणत्याही पकोड्यांबरोबर तुम्ही सर्व करू शकता. चटणी तयार आहे. आता आपण पकोडे तयार करून घेऊया. आता हे जे आपलं पकोड्यांचं मिश्रण होतं त्यामध्ये 1 चमचा गरम तेल घालायचं आहे. तर हे आज आपण मंगोडे बनवतो आहे. हे फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. त्यातलंच 1 चमचा तेल इथे मी घातलं आहे. तेल गरम आहे. आधी चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने आपण मिक्स करून घेऊया. आता पहा, असं थोडंसं प्रेस करून याचे असे पकोडे तयार करायचे आहेत. प्रेस करून असे करा, नाहीतर तेलामध्ये ते सुटू शकतात. आता आपण हे मंगोडे फ्राय करून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. व्यवस्थित असं तेल गरम आहे. यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि असे गोल आकाराचे मंगोडे तेलामध्ये सोडायचे आहेत. थंडीमध्ये ही रेसिपी एकदा तरी करायलाच हवी अशी आहे.
थोडासा याचा फेस कमी झाल्यानंतर आपण हे उलटून घेऊया. खूपच मस्त आणि अगदी क्रिस्पी होतात हे मंगोडे आणि चवीला अगदी अप्रतिम लागतात. यामध्ये आपण जो कुटलेला मसाला घातला त्याची चव तर खूपच छान लागते. पहा मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे पकोड्यांना. तर आता आपण हे काढून घेऊया. इथे आता मी उरलेले सुद्धा फ्राय करून घेते. आपण जी चटणी बनवली त्या चटणीबरोबर त्याबरोबरच टोमॅटो केचप बरोबर मी हे मंगोडे सर्व केलेत. इथे पहा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आतपर्यंत अगदी फ्राय झालेत हे, वरून अगदी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे. ही होती आपली पहिली रेसिपी. आता बनवूया अशीच चटपटीत अशी दुसरी रेसिपी. तर इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. नेहमी जो उपम्यासाठी आपण रवा वापरतो तो घेतला आहे. यानंतर यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी इथे गव्हाचं पीठ घातलं आहे. आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. इथे थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे चव छान येते रेसिपीला. मिक्स करून घेऊया हे. हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालू. इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे सुरुवातीला. याचं आपल्याला घट्ट असं मिश्रण हवं आहे, त्यामुळे पाणी एकत्र घालू नका. थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे. सुरुवातीला मी अर्धी वाटी घातलं होतं पाणी. आता इथे आणखी अर्धी वाटी घेतलं आहे, त्यातलं थोडं थोडं घालत जाऊया. एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. हे असं घट्टसर पीठ तयार करून घेतलं पहा. यासाठी मला पाऊण वाटी पाणी लागलं. सुरुवातीला मी अर्धी वाटी घेतलं होतं आणि नंतरच्या अर्धी वाटीतलं पाव वाटी पाणी शिल्लक आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, पण हे घट्टसर असं मिश्रण आपल्याला हवं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं असंच आपण बाजूला ठेवून देऊया. 10 मिनटं झालेत. 10 मिनटानंतर आपण यामध्ये पुढचं साहित्य घालू. इथे आता मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे. किसलेलं आलं घातलं आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. तर इथे आपण रवा ओनियन बोंड बनवतो आहे, जी चवीला अप्रतिम लागतात. हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. यामुळे आपली बोंड छान हलकी फुलकी होतील, जाळीदार होतील. तुम्ही सोड्याशिवाय सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. सोड्यावरती थोडंसं मी पाणी घातलं आणि सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. आता यापासून आपण बोंड तयार करूया. तर पहा अशी गोल आकाराची आपल्याला बोंड तेलामध्ये सोडायची आहेत. यासाठीच मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की आपल्याला हे पीठ घट्टसर हवं आहे, त्यामुळे पाणी घालताना अगदी काळजीपूर्वक घाला. आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आणि ही बोंड सोडायची आहेत. बोंड सोडताना तेल व्यवस्थित असं गरम हवं, म्हणजे आपली बोंड तेलकट होणार नाहीत. ही एक साऊथची फेमस अशी रेसिपी आहे. एकदा तरी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे. अगदी कमी साहित्यामध्ये होणारी मस्त अशी रेसिपी आहे ही. यामध्ये रवा आहे, त्यामुळे अगदी क्रिस्पी होतात ही. तर इथे पहा गोल्डन ब्राऊन रंगावरती मी ही फ्राय करून घेतलेत आणि याबरोबर खाण्यासाठी इथे मी खोबरं आणि कोथिंबीरीची चटणीसुद्धा तयार करून घेतली आहे. इथे पहा एक मी तुम्हाला तोडून दाखवते. वरून पाहू शकता अगदी क्रिस्पी आहेत आणि आतून सॉफ्ट होतात. आतपर्यंत मस्त अगदी फ्राय झालेत आणि जाळीदार झालेत.
तर ही होती आपली विंटर स्पेशल दुसरी रेसिपी. थंडीमध्ये एकदा तरी बनवायलाच हवी अशी ही रवा ओनियन बोंडाची रेसिपी. आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. यापैकी कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ते सुद्धा नक्की कळवा. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.